वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी करणार आहे भेळ, कारण मी रोज संडेला भेळ करते। तर आज पण मी तुम्हाला माझी ही भेळची रेसिपी शेअर करत आहे। पहिले मी मुरमुरे टाकले आहे, मग आता मी टमाटर टाकणार थोडं, एवढे पण जास्त नाही टाकायचे। जर तुम्हाला जेवढे वाटले तुम्ही टाकू शकता। हे या भेळसाठी आहे टमाटर, तर मी हे सगळे टाकून घेईल। वाटेल कोथिंबीर पण टाकली आपण, पण पहिले आपण टमाटर टाकू। आणि आपण जे पण काही बनवतो त्याच्या सगळ्यात पहिले आपल्याला हात धुवायचे असतात, कारण जर आपले जर्म्स गेले तर। आणि श्रीजा आता यामध्ये काय टाकणार आहे? मी कोथिंबीर टाकणार आहे, तर मी मिक्स करणार। मग आणि माझ्या मुलीचं नाव काय आहे? श्रीजा। तर सकाळचे वाजले आहेत 9 आणि श्रीजाला रोज सकाळी 9 वाजता भूक लागते आणि तिला खूप सुंदर सुंदर खायला आवडतं। मी थोडी कोथिंबीर टाकली आहे। आता आपण सेम टू सेम कोथिंबीरला पण मिक्स करून घेऊ। एवढी पण जास्त नाही टाकायची आहे, कारण नाही तर भेळमध्ये। आणि श्रीजाचं वय किती? 8 वर्षाचं। श्रीजाचा ॲन्युअल डेचा फंक्शनचा पण व्हिडिओ येणार आहे आणि तिच्या मम्माचे पण व्हिडिओ येत राहील। जास्त पण हे काय म्हणतात कोथिंबीर नाही टाकायची। आणि आता आपण थोडंसंच किंचित मीठ टाकूया। घाल की असं घालते थोडा चाट मसाला पण। आणि हा कुठला आपण? मी टाकेल ग, तुझा फेवरेट चाट मसाला। हो, मग आपण टाकू थोडंसं तिखट, जेवढं तुम्हाला पाहिजे। मी एवढं पण जास्त नाही घेत। थोडं तिखट खायला लागलीये। हा, किंचित सर, एवढं पण नाही। आणि त्याआधी काय घेतलंय? मुरमुरे, चिवडा, त्यामध्ये फरसाण है ना, फरसाण, टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, तिखट, चाट मसाला। पण थोडाच घे बरं, तुला घेता येईल का? त्याला होल मोठं केलंय। माहिती का, पहिले याच्यात टाकून घेऊ। किती अप्रतिम सुंदर दिसतीये बघा श्रीजाची भेळ। आणि तिला तिच्याच आजची आवडते ना? हा, कारण दुसरं काय काय टाकू शकतो। आणि आपण बाहेरची भेळ खातो आणि उगाचच आपले पैसे वेळ जातात, तर स्ट्रीट फूड खायला पण नाही पाहिजे। हो, ते हेल्दी पण नसतं। घरचं फूड कसं हेल्दी असतं। आपण इकडे छान हवे आपल्या हातचं जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो। ते स्ट्रीट फूड वाले किती किती तिखट टाकत असणार, काय त्यांचे हात कसे असतात घाण। आणि श्रीजा कधीच बाहेरचं स्ट्रीट फूडचं ती जास्त खात। आणि ती नकोय, ही नकोय, ती हवी आहे आपल्याला। काय ती हवी आहे, ही 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 ना ठेचा आहे। मग याला ही गोड गोड चटणी जी तुला आवडते, पण बरी नको घालू, बऱ्यापैकी कमी घाल। हो ग, मी खातच आहे। आणि आज श्रीजा कुठे चाललीये? बावधनला। श्रीजाची ही आवडती चटणी। आपण थोडंसंच टाकू, मग वरण घेशील? जास्त पाहिजे तर तुम्ही
पण मला नाही पाहिजे जास्त. वाव, सुंदर बनवतीयेस. खाऊन मज्जा येणार आहे ना तुला, ते पण तुझ्या हातचं. मी थोडं तिखट टाकणार आहे. बघ तुला तिखट लागायला नको. हा ग, मला दिसत नाही आहे तिखट, पण ऍक्च्युली मध्ये तुम्हाला दिसत नसणार तिखट, पण ती आहे ऍक्च्युअली मध्ये टेस्ट केली. मला थोडं पाहिजे तर मी टाकलं. आणि तुझ्या आईच्या चॅनलचं या नाव काय आहे? होमेलिशियस पूनम. होमेलिशियस पूनम. आणि तुम्हाला होमेलिशियस पूनम सबस्क्राईब आणि लाईक आणि तुमचं बेल आणि आमचं आपल्या सगळ्यांचं बेल आयकन असं राहायचंय, असं नाही. बरं, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला ही त्याला लाईक करा. आवडली आहे तर तुम्ही लाईक तर कराच आणि सबस्क्राईब पण करा, पण तुम्ही कमेंट पण करा तुम्हाला कसं वाटतं. झालंय. आता तुला काय रेड कलरचा बोल लागणार आहे, तो घेऊन ये जा. तो कुठे असतो? आपल्या कबर्ड मध्ये. जा इथे जा, इथे कबर्ड मध्ये आहे. ही बघा किती सुंदर बनवली आहे श्रीजाने. अप्रतिम. चॅनल बनवते का ते याच्यासारखं? चला आता मी हे आणलंय. आता आपण बाउल. त्याला आधी स्वच्छ करायचं, धुवायचं. आपण आधी कुठली वस्तू घेण्या अगोदर धुवायची असते, ती स्वच्छ धुवून घे. जरी धुतलेली असली तरी आपण त्याला स्वच्छ धुतो. आणि बघा श्रीजा धुती. कापड देते का? माझी हाईट नाही आहे. वरती ते कापड. हा बघ इथे ठेवलेलं आहे नॅपकिन. ओके, तर मी पुसून देईन. वाव, किती स्वच्छ केलाय तो बघ. आता यामध्ये श्रीजा हळुवारपणे घालणार. आणि जेवढं जाईल तेवढंच घ्यायचं. खूप गच्च भरवून घ्यायचं नाही, उष्ट टाकायचं नाही. मला एवढं पाहिजे म्हणून मी घेतला. त्याच्याकडनं थोडं सांडलं. आता शेव कुठे आहे? शेव नाही. शेव नको. ओ हा, शेव आहे पण नको. चला आणि आता ही चमचा घाला त्यावरती. चमच्यावर मी स्वच्छ केलं. आणि आता आपण टेस्ट करूया. कशी झाली आहे सांग बरं. तुम्ही खावा. हा, व्ह्यूअर्सला खाऊ घाल. काहीच कमी नाहीये. वा, तुम्ही नक्की ही अशी रेसिपी तुमच्या मुलांना सांगा. माझी श्रीजा खूप गोड गोड रेसिपी बनवते आणि पुढे माझ्या पण येत राहतील रेसिपी. आणि श्रीजाची आई कोण? पूनम. आमचं चॅनल कुठलं? होमेलिशियस पूनम. बाय. बाय.